हाय फ्रेंड्स, तर मी आज पुलाव बनवत आहे। त्यासाठी मी इथे सगळी तयारी करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता। तर इथे या ठिकाणी मी वाटाणा सोलून घेतलेला आहे, कच्चा मसाला, नंतर मीठ, हळद, लाल मिरची मसाला सगळं मी एकत्र करून घेतलेला आहे। नंतर सगळ्या भाज्या मी चिरून ठेवलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता कांदा, टोमॅटो, त्यानंतर कोथिंबीर आणि लसूण वाटून घेतलेला आहे आणि गाजर वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे। तर आपण फोडणी देऊयात भाताला। कुकरमध्ये आधी तेल टाकायचं, त्यानंतर थोडंसं जिरे, मोहरी आणि कच्चा मसाला टाकायचा। थोडंसं लालसर होईपर्यंत, त्यानंतर आपण थोडासा कढीपत्ता टाकूया, कोथिंबीर आणि लसूण वाटून घेतलेला आहे तो टाकला, थोडंसं हलवून घेऊया। नंतर आता कांदा टाकायचा, कांदा परतून घ्यायचा। कांदा थोडा लाल झाला की मग टोमॅटो टाकायचा। पण टोमॅटो टाकले, टोमॅटो थोडंसं परतून घ्यायचं। थोडंसं लालसर परतून घेतल्यानंतर आपण भाज्या टाकत आहोत। फ्लावर टाकलेला आहे, वाटाणा, गाजर, सर्व भाज्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायच्या, फ्राय करून घ्यायच्या थोड्या। त्यानंतर आपण यामध्ये मसाले टाकायचे। मी सगळे मसाले एकत्रच काढून ठेवले होते, ते सगळे एकत्र टाकले। मीठ, हळद, लाल मिरची मसाला, थोडासा बिर्याणी मसाला, हे व्यवस्थितपणे सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि मग तांदूळ थोडा धुवून टाकायचा त्यामध्ये। तांदूळ टाकून झाल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आणि आपण जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्या दुप्पट पाणी त्यामध्ये टाकायचं। तर पाणी टाकलेलं आहे, थोडंसं मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये मी थोडे 2 चमचे तूप टाकलेलं आहे, तुपाने चांगली चव येते। थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर आपण कुकर झाकण लावून ठेवूयात। 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। पुलाव रेडी आहे, तुम्ही पाहू शकता। रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी कशी वाटली, आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।